अशातच आम्ही आलो राजगुरुनगर या ठिकाणचं रेटवडी वापगाव या जिल्हा परिषद गटामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद निवडणुकाच्या घडामोडी महासागरच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत। आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत उमेदवार अश्विनीताई पाचारने। खरं तर या ठिकाणी होतं तिरंगी लढत, यामध्ये शिंदे गट आहे, त्याच्यानंतर ठाकरे गट आहे आणि अजित पवार गट आहे। तिघांचे उमेदवार या ठिकाणी तगडे आहेत। जवळपास आम्ही गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी असणाऱ्या 23 गावांना भेटी दिल्या, नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, पब्लिक ओपिनियन्स घेतल्या। त्या ठिकाणी असं दिसून आलं की तिन्ही उमेदवार तगडे आहेत। त्यापैकी एक उमेदवार आपल्यासोबत आहेत अश्विनीताई पाचारने। खरं तर इथली निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे। आम्ही सगळ्या लोकांना जेव्हा भेटतो तिथे एकच कळतं की तिन्ही उमेदवार तगडे आहेत, पण तुम्ही 2 उमेदवारापेक्षा वेगळे कसे? सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे आणि स्वकर्तृत्वावर उभी आहे, त्याच्यामुळे मी स्वतःला वेगळं समजते। वेगळं समजतंय, पण इथली निवडणूक जी आहे प्रतिष्ठेची तर मानल्या जातं, पण तुम्ही तिघांनीही जे काम केलंय, समाजकार्य केलं, त्याचा दर्जा थोडासा इक्वलंट आहे। तुम्ही देवदर्शन घडवलं, त्यांनीही घडवलं, तिसऱ्या पार्टीने घडवलं, रोहिणीताई, अश्विनीताई आणि दीप्तीताई, असं लोकांचं मत आहे। मग हे निवडणुकीच्या पूर्वीची तुमची रणनीती होती? गेले 10 ते 11 वर्ष झालं मी समाजकार्यामध्ये काम करत आहे। असं राजकारण बघून कुठलंही कार्य केलेलं नाही आहे, कायमच करत आली आहे। आरोग्याच्या माध्यमातून कायम आरोग्य सेवाच्या माध्यमातून सेवा देत आलेली आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक संधी होती, तिचं सोनं करायचं होतं। आरोग्य शिबिरं राबवले, बऱ्याच दृष्टीहीनांना दृष्टी मिळाली, बऱ्याच लोकांची ऑपरेशन केली, चष्मे वाटप केली, काय सांगाल? मला खरंच आनंद वाटतो की आताही मी मांजरेवाडीमध्ये जाऊन आले, तर ते दादा म्हटले पुढे पाहिलं तर भुरकं दिसायचं, पण आता एकदम स्पष्ट दिसतंय, त्याच्यामुळे मी घड्याळाच्याच बटनावरती बटन दाबणार आहे। म्हणजे मला तो खूप आनंद आहे की माझ्यामुळे कुणाला तरी दृष्टी मिळतीये, याच्यामध्ये मी समाधान शोधते।